गुड मॉर्निंग बच्चों। मैं बालिका बनोटे आप सबके साथ फिर से जुड़ गई। पिछली बार हमने मराठी विषय अंतर्गत एक कविता व्यायामाचे महत्व इस विषय पर चर्चा किए थे। आज हम लोगों का टॉपिक है शब्दांचे मूळ रूप आणि सामान्य रूप। सबसे पहले शब्द किसे कहते हैं? तो शब्द किसे कहते हैं इस बारे में आप सबको तो पता ही होगा, फिर भी मैं बता देती हूँ। शब्द शब्द किसे कहते हैं? शब्द जो है वर्णों या अक्षरों के मेल को शब्द कहते हैं। मतलब दो या दो से अधिक अक्षर या फिर वर्ण जब आपस में मिल जाते हैं तो उसे शब्द कहते हैं। अब मूल रूप का मतलब, मूल रूप मतलब आरंभिक रूप। मूल रूप के बारे में आप इधर जब हम लोग पढ़ना स्टार्ट करेंगे तो समझ में आ जाएगा। अब तो आज हम मराठी विषय के अंतर्गत व्याकरण विभाग में शब्दांचे मूळ रूप म्हणजे सरळ रूप आणि सामान्य रूप या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। पहले सामान्य रूप के बारे में जानकारी प्राप्त कर लेते हैं। अब सामान्य रूप, सामान्य रूप तो शब्द सामान्य रूप म्हणजे काय? विभक्तीची प्रत्यय जोडण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपाचा बदल केला जातो, त्याला म्हणायचं आपल्याला सामान्य रूप। उदाहरण बघूया। उदाहरण जसं आम्ही घेतलं बैल। बैल बैलचा आपल्याला करायचा आहे वाक्यात उपयोग। बैल याचा वाक्यात उपयोग करायचा आणि त्याच्या नंतर बदल कसं होतात हे पहा। आता बैलचा वाक्यात प्रयोग कसं होते बघा। रमेशने बैलाला किंवा बैलास बांधले। रमेशने बैलास बांधले। आता आम्ही बैल हा एक शब्द घेतला, हा मूळ रूप, शब्दाचा मूळ रूप आहे, हा शब्दाचा मूळ रूप आहे। आता आम्ही बैलचा आम्ही इथं काय केला बैलास, तर हा मूळ रूप आहे आणि इथं आम्ही काय केलाय बैलास। तर आपण बोलताना किंवा लिहिताना वाक्यात मूळ रूप जसेच्या तसे कधीच येत नाही, त्याच्या मूळ रूपात बदल होतो। जर आपण मूळ शब्द जसंच्या तसं बोललो किंवा लिहिलो तर समोरच्या व्यक्तींना त्याचा अर्थ समजणारच नाही। तर मूळ रूपात बदल केलो, जसं आम्ही केले बैलचा बैला, नंतर त्याच्यात आम्ही स हा प्रत्यय लावले। स हा प्रत्यय, बैल याला बैला असं सामान्य रूप दिले। बैल बैला मग जोडले त्याला प्रत्यय स, प्रत्यय इथे असं स। आणि हा जो बैला आम्ही बदल केले, बैलचा बैला केले। बैल हा मूळ रूप आहे आणि बैला हा सामान्य रूप। म्हणजे बैलचा बैला केला त्यालाच म्हणायचं आपल्याला शब्दांचे सामान्य रूप। आणि हा बैल जे आहे आम्ही जे उदाहरण घेतले हा मूळ रूप, शब्दांचे मूळ रूप। नामांना किंवा सर्वनामांना विभक्तीची प्रत्यय जोडण्यापूर्वी मूळ रूपात जो बदल केला जातो त्याला म्हणायचं सामान्य रूप। नाम या सर्वनाम में प्रत्यय जोड़ने से पहले
जो मूल शब्द होता है, मूल शब्द में जो बदल किया जाता है, जैसे हमने बैल का बैला किया, तो ये जो बदल हुआ, ये जो बैला है ये सामान्य रूप है, और ये जो बैल हम लोगों ने जो मूल रूप लिया है ये मूल रूप है। तो जो बदल किया गया है उसको सामान्य रूप कहेंगे, और जो लास्ट में जो स लगाया है ये क्या है, प्रत्यय। तो उसे कहते हैं, ये जो बैला जो है इसको सामान्य रूप कहेंगे। और एक उदाहरण देखते हैं। एक उदाहरण बघूया आता। राम, धनुष, मोडला। राम धनुष मोडला। तर रामचं तर इथे काही आपल्याला वाक्य रचना तयार होत नाही, तर काय करायचं, तर रामचं करायचं आपल्याला रामाने, रामाने धनुष मोडला। तर पहिल्या वाक्यात आम्हाला काहीही रचना वाक्य रचना तयार झालेला दिसत नाही आहे, आणि त्याच्यात आम्हाला काही समजत पण नाही। तर आम्ही काय केलं, इथे बदल केलं। रामचं काय केलं, रामाने। आता रामाने, रामाने, पहले राम था, राम के बाद उसको रामा, फिर प्रत्यय लगा ने। पहले क्या किया हमने, रामा, राम का रामा बदल किया, फिर उसमें ने प्रत्यय जोड़ा, तब हमें वाक्य तैयार मिला। मतलब पहिले का पहिले राम धनुष मोडला, राम धनुष मोडला याच्यात आम्हाला ते वाक्य रचना तयार होत नाही, आणि समोरच्या व्यक्तींना काही समजत पण नाही। तर रामाने धनुष मोडला ऐसा केला ऐसा करने से हम लोगों को वाक्य रचना तैयार मिला, और क्या हुआ, हम लोगों को उस वाक्य रचना का जो मेन उद्देश्य है, जो बोलने का उद्देश्य है वो समझ में आया। तो पहले क्या किया हमने, रामा, राम का रामा बदल किया। ये जो रामा बदल किया है, ये जो रामा है ये सामान्य रूप है, ये सामान्य रूप है। ये जो राम है ये मूल रूप है, और जो ये ने हम लोगों ने लास्ट में लगाया ये प्रत्यय है। तो रामा यह क्या है, सामान्य रूप, और राम मूल रूप। आपण बोलताना किंवा लिहिताना वाक्यात मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही, आणि त्याच्या मूळ रूपात बदल होतो जर आपण मूळ शब्द जसंच्या तसं बोललो। जसं आम्ही इथे घेतले, राम धनुष मोडला, तर जर जसंच्या तसं बोललो किंवा लिहिलो तर समोरच्या व्यक्तींना त्याचा अर्थ समजणारच नाही। तर आम्ही काय केलो, रामाने धनुष मोडला याच्यात पूर्ण वाक्य रचना होत आहे, आणि समोरच्या व्यक्तींना समजणार पण। आता एक उदाहरण बघूया। शेजार,
मधु रस्ता कुत्रा काठी मार असं लिहिलेलं आहे. शेजार मधु रस्ता कुत्रा काठी मार असं लिहिलेलं आहे. आता समोरच्या व्यक्तीला याचा योग्य अर्थ समजेल का? नाही, समजणारच नाही. नाही समजणार. आता या वाक्यात आपण मूळ शब्दाला बदल करणार आहोत आणि मूळ शब्दाला बदल केला की सामान्य रूप होतात. आता बघा म्हणजेच नामांना किंवा सर्व नामांना विभक्तीच्या प्रत्यय जोडण्यापूर्वी आणि प्रत्यय लगाने से पहले मूल रूपात जो बदल केला जातो त्याला म्हणायचं सामान्य रूप. यानी मूल रूप में जो बदल किया जाता है उसको हम लोग सामान्य रूप कहते हैं. तर बघूया याच्यात बदल करणार आहोत. शेजारच्या मधुने शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. इधर लिखना नहीं जम रहा है. तो देखो हम लोगों ने पहले क्या किया, पहले हम लोग पहले ऊपर के उदाहरण को देखते हैं. शेजार मधु रस्ता कुतरा काटी मार. इससे हम लोगों को कुछ नहीं समझ में आ रहा है. अब हम लोगों ने उसमें बदल किया, मूल शब्द में हम लोगों ने उसका बदल किया. जैसे शेजार का किया शेजारच्या, मधु का किया मधुने, रस्ता रस्ता का किया हम लोगों ने रस्तात, और उसके बाद कुत्रा का किया कुत्राला, और काठी का किया काठी ने मार ले. अब इसमें हम लोगों को अच्छे से समझ में आ रहा है कि शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. इससे हम लोगों को समझ में आ रहा है कि वाक्य रचना और उसका उद्देश्य क्या है, उस वाक्य का उद्देश्य क्या है, बोलने का उद्देश्य क्या है, ये समझ में आ रहा है. लेकिन पहले के वाक्य में समझ में आ रहा है क्या? शेजार मधु रस्ता कुत्रा काठी मार, इससे कुछ भी समझ में नहीं आ रहा है. तो ये जो हम लोगों ने ये जो बदल किया है, ये जो नीचे जो बदल किया है, ये क्या है? मूल रूप, शब्द का मूल रूप, यानी हम लोगों का मूल रूप, सरळ रूप पण बोलतात. हे मूळ रूप आणि ह्याच्यात जे बदल केला आम्ही ते काय आहे? सामान्य रूप. आणि त्याच्यानंतर जे सामान्य रूप बदल केल्यानंतर जे वाक्यात प्रत्यय लावले हे प्रत्यय. तर मूळ रूपा म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दाचं सामान्य रूपामध्ये बदल झाला. जसं एक घेते, नोट. नोटाचं वाक्य प्रयोग करायचा आहे तर नाशिकला नोटांचा कारखाना आहे. आता नोट आहे हे मूळ रूप आणि नोटा
हा सामान्य रूप, हा मूळ रूप, हा सामान्य रूप आणि याच्यानंतर नोटाच्या हा काय आहे प्रत्यय. तर हा मूळ रूप, सामान्य रूप आणि त्याच्यानंतर प्रत्यय लावलेला आहे चा. चा काय झाला प्रत्यय झाला पण नोटा 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 हा काय हे सामान्य रूप झालं. तेच म्हणायचं की वाक्यात नामाच्या व सर्वनामाच्या वाक्यातील जे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. विभक्ती विभक्ती म्हणजे काय वाक्यात किंवा वाक्यात नामाच्या व सर्वनामाच्या वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात. आता दुसऱ्या प्रकारे बघूया विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. आता एक उदाहरण पाहूया. बाळ, बाळ हा काय झाला आमचा मूळ रूप. बाळाला, बाळाने, बाळास, बाळाच्या, असं बदल केला जातो. बाळ हे नाम, बाळ हे आहे नाम आणि जर का त्याच्या स्वरूप मध्ये बदल झाला त्याला म्हणायचा सामान्य रूप. हा बाळ याचा स्वरूप आम्ही बदल केला बाळाला, हा काय सामान्य रूप. बाळ हा मूळ शब्द, बाळ हा मूळ शब्द, बाळा बदल झाला हा सामान्य शब्द, सामान्य रूप आणि बाळचं काय झालं बाळा, बाळाने, बाळास, बाळाच्या. तर हे सगळे काय आहे प्रत्यय. बघा इथे पण बाळा आहे, इथे पण बाळा आहे, इथे पण बाळा आहे, इथे पण बाळा आहे. तर हे सगळे मूळ रूपात पूर्ण बदल केला जातो आणि त्याचा वाक्यात प्रयोग केला जातो. म्हणजे मूळ शब्द बाळ आणि त्याच्या स्वरूपात जो बदल झाला तो बाळा म्हणजे आ आकारांत असा प्रकारे त्याचं रूपांतर झाले. आकारांत या नामात त्याचं रूपांतर झालं आणि त्याला विभक्तीची प्रत्यय लागले ला, ने, स, चा. तर मूळ शब्दाला जेव्हा प्रत्यय लागतात किंवा त्याच्या स्वरूप मध्ये बदल होतो तेव्हा तो शब्द सामान्य रूप असतो. सॉरी. आता एक उदाहरण. मी शाळा जातो. दुसरं, मी शाळेत
जातो. आता हा 2 वाक्य आहे. इन दोनों वाक्यों में कौन-सा सही और कौन-सा गलत है? सोचो। इन दोनों वाक्यों में पहला गलत है और दूसरा सही है। तो यहाँ पे सिर्फ मूल रूप को यहाँ पे लगाया गया है और यहाँ पे सामान्य रूप करके प्रत्यय लगाने के बाद उसका वाक्यों में प्रयोग किया गया है। ही 2 वाक्य तुम्ही वाचलेत. यापैकी पहिला वाक्य चुकीचं आहे आणि दुसरा वाक्य बरोबर आहे. या दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे? इथे काय फरक आहे? इथे शाळा मूळ शब्द लावलेला आहे आणि इथे शाळेत प्रत्यय आणि सामान्य रूप बदल केल्यानंतर त्याचा वाक्यात प्रयोग केला आहे. पहिला या वाक्यात शाळा हा शब्द आहे, तर दुसऱ्या हा वाक्यात शाळा हा शब्दाला प्रत्यय लागला आहे, पण शाळेत लागण्यापूर्वी शाळाला आम्ही शाळे असं, शाळाला आम्ही शाळे केलं. शाळे आणि त्याच्या नंतर लावलं. तर असं बदल केल्यानंतर हा प्रत्यय लावले म्हणजेच हा काय आहे? शाळा मूळ शब्द आणि शाळे हा सामान्य शब्द, नंतर शाळेत हा प्रत्यय असं लावलेला आहे. तर हे काय झालं तुमचं? सामान्य रूप, मूळ रूप आणि काय झालं? प्रत्यय. मी शाळेत जातो. शाळा जातो हा चुकीचं वाक्य आणि मी शाळेत जातो हा अ, बरोबर वाक्य. पहिली वाक्य चुकीचं आहे कारण त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही. दुसरे वाक्य बरोबर आहे कारण त्या अ, वाक्यांचा पूर्ण बोध होतो. फरक लक्षात घ्या. शाळा या मूळ शब्दाला हा प्रत्यय लागण्यामुळे शाळे असा बदल झाला. शाळे बदल झाला त्यालाच आम्हाला म्हणायचं सामान्य रूप आणि शाळा हा मूळ रूप आणि त्याचा जे लागलेला आहे हे प्रत्यय. आता एक आणखी बघूया. झाड खाली वासरू आहे. झाड खाली वासरू आहे. आता दुसरा शब्द झाडाखाली वासरू आहे. आता याच्यात बघा झाड हा मूळ शब्द, त्याच्यात आम्ही बदल केलो. झाडा हा काय? सामान्य रूप, शब्दांचे सामान्य रूप आणि त्याच्यात आम्ही काय लावले? खाली हा प्रत्यय. हा काय झाला? प्रत्यय. झाड या मूळ शब्दाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे झाडा असा बदल झाला आणि झाडा बदल झाला की हे काय झाला? शब्दांचे सामान्य रूप झालं. हा मूळ रूप, हा सामान्य रूप आणि हा प्रत्यय. अभी देखो यहाँ पे एक फोटो दिख रहा है. इसमें 2 वाक्य लिखे हैं. देखो उदाहरण. पहले तो हम लोग इसको पढ़ लेते हैं. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यात जे शब्द वापरले जातात
ते जसेच्या तसे वापरता येत नहीं। मैंने पहले ही बताया था कि जो शब्द होता है, जो मूल रूप होता है, जो मूल शब्द होता है, उसको वाक्य में जैसे का वैसे ही नहीं, कोई-कोई शब्द ऐसा रहता है वो जैसे का वैसे ही आता है, लेकिन कोई-कोई शब्द जो है, बहुत सारे शब्द ऐसे होते हैं, त्याला जसेच्या तसे वापरता येत नाही, वाक्यात वापरताना त्याला मूळ स्वरूपात काही बदल करावा लागतो. जसं उदाहरण दिलेलं आहे, मी घर जाते. मी घर जाते, मी घर जाते मध्ये बघा, मी घर जाते हा रॉन्ग दिलेला आहे, मी घरी जाते. ये जो है, ये उसको सही बताया गया है, मी घरी जाते. वरीलपैकी पहिले वाक्य चुकीचे तर दुसरे वाक्य बरोबर आहे. पहिल्या वाक्यात मूळ शब्द जसाच्या तसा आला आहे, जो वाक्याचा सुसंगठित अर्थ सांगू शकत नहीं। मतलब पहला वाक्य जो है वो अच्छे से वाक्य रचना नहीं हुआ है और दूसरा जो वाक्य है वो वाक्य रचना सही है, जिससे कि हम लोग उसको बोल के सामने व्यक्ति को समझ सके। अब इसके बाद देखो, ये पाठ्य पुस्तक के में दिया है आप लोगों के भाषा अभ्यास में। देखो, खालील वाक्य वाचा, मी शाळा जातो, ये पहले ही उदाहरण हो चुका है, मी शाळेत जातो। पहिला वाक्य जो है, ही दोन वाक्य तुम्ही वाचली, यापैकी पहिले वाक्य चुकीचे आहे आणि दुसरे वाक्य बरोबर आहे। या दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यात शाळा हा शब्द आहे, दुसऱ्या वाक्यात शाळा या शब्दाला त हा प्रत्यय लागला है। खालील वाक्य वाचा। अब शाड़ा में त जब प्रत्यय लगाया गया है तो उसको शाड़े इस तरह से उसको बदल करके सामान्य रूप देने के बाद ही प्रत्यय लगाया गया है। खालील वाक्य वाचा। राम मित्राशी बोलतो, रेश्मा पालीला घाबरते, कल्पना दुकानात जाते। या वाक्यामध्ये मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे तर मित्राला शी लावलेला आहे, पालीला ला लावलेला आहे आणि दुकान याच्यात त हे प्रत्यय जोडलेला आहे। प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काही बदल झाले आहे। उदाहरण मित्र, मित्राला काय झाला? मित्रा, मित्रा हा सामान्य रूप दिलेला आहे, नंतर प्रत्यय शी हा लावलेला आहे। नंतर बघूया पाल, पालचा आम्ही केला सामान्य रूप पाली, पालीचा नंतर ला, पालीला असं केलं आहे। दुकानाला सामान्य रूप दिलेलं आहे, बघा दुकाना शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलला शब्दाचे सामान्य रूप म्हणतात। शब्दाच्या मूळ रूपाला सरळ रूप म्हणतात। उदाहरण दुकान हे सरळ रूप आणि दुकाना हे सामान्य रूप आहे। नामांना किंवा सर्व नामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात। म्हणजे नामांना किंवा सर्व नामांना प्रत्यय जे लावतात ते अनेक प्रकारचे असतात। ला, त, ने, शी, चा, ची, चे इत्यादी। नामांना व सर्व नामांना प्रत्ययाबरोबरच शब्दयोगी अव्यय जोडली जातात, तेव्हा सुद्धा सामान्य रूप होते। आता इथे बघूया, नामाला व सर्व नामाला विभक्तीची प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात बदल होऊन जे रूप तयार होते, त्या बदललेला रूपाला सामान्य रूप म्हणतात। मी शाळेला गेलो हा शब्द बरोबर आहे, मी शाळा गेलो हा शब्द चुकीचा आहे। याच्यात शाळे हा सामान्य रूप केला, त्याला ला लावला, हे प्रत्यय लावला आणि ह्याच्या नंतर बघूया सामान्य रूप। विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात। आता मूळ शब्द, विभक्तीचे रूप, सामान्य रूप असा दिलेला आहे। बघा,
मूळ शब्द काय आहे? फूल, कप, पत्र. आता फूलच्या विभक्तीचे रूप दिलेलं आहे फुलाच्या. विभक्तीचे रूप म्हणजे प्रत्यय लावलेला आहे चा. आणि सामान्य रूप फूलच्या सामान्य रूप फुला केलेला आहे. त्याच्यानंतर विभक्तीचे रूप दिलेलं आहे प्रत्यय लावलेला आहे चा. कप, कपात, कपात, त हे काय? प्रत्यय. आणि कपा हे सामान्य रूप. पत्र, पत्राने, पत्रा. आता सामान्य रूप पत्रा आणि प्रत्यय लावलेला आहे ने. इथे बघा मूळ शब्द आणि सामान्य रूप. मूळ शब्द घड्याळ आणि याच्यात काय केलेलं आहे? घड्याळा. निसर्ग, निसर्गा. शेत, शेता. रात्र, रात्री. असं मूळ शब्दाला बदल केला जातो. ह्याच्यात पण तुम्हाला दिसेल सामान्य रूपचं उदाहरण बाळ, बाळाला, बाळाने, बाळास, बाळाच्या. आता याच्यात बाळ मूळ रूप आहे. बाळाला ला हा प्रत्यय लावलेला है। पहले इसमें किया गया है बाढ़ को क्या किया गया है इसमें बाड़ा। बाड़ा के बाद जो भी शब्द लगाया गया है इसमें वो क्या है सब। ये देखो यहाँ पे चा स ने ला ये सब प्रत्यय लगाया गया है, लेकिन ये प्रत्यय को साइड में रख के हम लोग सिर्फ बाड़ा को देखेंगे तो सारे शब्दों में बाड़ा ही दिखाई दे रहा है। बाड़ा, इथे पण बाड़ा है, इथे पण बाड़ा है, इथे पण बाड़ा है। यानी इस बाढ़ का उन्होंने क्या किया है सामान्य रूप बदल करने के बाद ही प्रत्यय लगाया गया है। बाळचे सामान्य रूप बाड़ा केला। उदाहरणे घोडा, घोड्या, घोड्यास। पाणी, पाण्या, पाण्यात। कुत्रा, कुत्र्या, कुत्र्याला। ऐसा पाणी मूळ शब्द, पाण्या सामान्य आणि पाण्यात येत प्रत्यय। पाण्या ये सामान्य रूप। कुत्रा, कुत्रा मूळ रूप, कुत्र्या सामान्य रूप, कुत्र्याला ला हा प्रत्यय। आता इथे राम मित्राशी बोलतो। राम मित्राशी बोलतो। मित्र, मित्रला मित्र केला त्याच्यानंतर हा शी प्रत्यय लावला। म्हणजेच म्हणजेच म्हणायचं आहे की नामांना किंवा सर्व नामांना विभक्तीचे प्रत्यय जोड़ण्यापूर्वी यानी प्रत्यय लगाने से पहले जो मूल शब्द में जो बदल होता है, जैसे घोड़ा का घोड़ा किया तो ये जो है बदल किया गया है। इसके बाद जो ये बदल हुआ है उसको सामान्य रूप कहते हैं और ये क्या है मूल रूप है। और कुत्राला इसमें इसके बाद जो प्रत्यय लगाया गया है तो उसको सामान्य रूप करने के बाद बदल करने के बाद ही उसमें क्या किया गया है बदल करने के बाद प्रत्यय लगाया गया है। अब इसमें बहुत सारे उदाहरण देखो। मूड सबसे पहले शब्द दिया है, फिर मूड शब्द सामान्य रूप में भी बदल किया गया है। तो भावास पहला शब्द दिया है भावास। भावास साचा मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप दिलेला आहे भावा। आता याचा पाया जवळून ये शब्द दिया है तो इसमें मूल शब्द क्या है पाय और जो सामान्य रूप है वो पाया। इथे दिलेला आहे आईला। मूळ शब्द है आई और सामान्य रूप उसका दिया है आई। तो ऐसे जो शब्द होते हैं जैसे आई, आई का उसमें सामान्य रूप बदल नहीं हुआ है तो यहाँ पे आई मूल शब्द भी है और सामान्य रूप भी उसका आई ही आएगा। पुस्तकामुळे, अब ये जो पुस्तकामुळे है यहाँ पे मूल शब्द है पुस्तक
आणि सामान्य रूप किया गया है इसका पुस्तका। नदीला, नदी मूड शब्द नदी, इसका भी यहाँ पर क्या बदल नहीं हुआ है, इसका भी बदल यहाँ पर नहीं हुआ है। तो यहाँ पे देखो नदी, यहाँ पे भी नदी। तो कुछ कुछ ऐसे शब्द होते हैं जिसका बदल नहीं किया जाता है। अब शाळा, शाळेला, शाळेला का मूल शब्द है शाळा और सामान्य रूप है शाळे। सापावर, अब सापावर का मूल शब्द है साप और सामान्य रूप उसका बदल करने के बाद हुआ है सापा। गावात, मूल शब्द है गाव और उसके बाद है सामान्य रूप करने के बाद गावा। वाटेत, वाटेत, वाटेत का मूल शब्द यहाँ पे वाट है और इसका सामान्य रूप में बदल किया गया है वाटे। हातात, हातात ये शब्द है, शब्द मूल मूल शब्द यहाँ पे हाथ है और उसका सामान्य रूप करने के बाद क्या होता है हाता। अब यहाँ पे देखो, यहाँ पे भी कुछ उदाहरण दिए हैं। तो शब्द दिए हैं मूळ शब्द, प्रत्यय आणि सामान्य रूप। तर इथे बघूया प्रार्थनेत, प्रार्थनेत मूळ शब्द प्रार्थना आणि त्याच्यात प्रत्यय लावलेला आहे त, पण सामान्य रूप केल्यानंतर प्रत्यय लावलेला आहे आणि सामान्य रूप आहे प्रार्थने। त्याच्यात काय झाला प्रार्थनेत। मंगलाचरणात, मंगल चरणात, तर मंगल चरण हा मूळ शब्द आणि त्याच्यानंतर सामान्य रूप मंगल चरणा आणि त्याच्यानंतर त हा प्रत्यय लावलेला आहे। परमेश्वराला, परमेश्वर हा मूळ शब्द, परमेश्वरा हा सामान्य रूप दिलेला आहे, सामान्य रूप बदल केलेला आहे। त्याच्यानंतर काय लावलेला आहे इथे ला, परमेश्वराला। आनंदाने, मूळ हा शब्द दिलेला आहे आनंद, हा मूळ शब्द आणि त्याच्यानंतर सामान्य रूप मध्ये बदल केला आहे आनंदा आणि प्रत्यय लावलेला आहे ने। आता शब्द दिलेला आहे दुरिताचे, मूळ शब्द आहे दुरित आणि सामान्य रूप मध्ये बदल केल्यानंतर दुरिता असं होते आणि प्रत्यय लावलेला आहे चे। इथे पण बघा 3 उदाहरण दिए गए हैं। राम मित्राशी बोलतो, रेश्मा पालीला घाबरतो आणि कल्पना दुकानात जातो, असे 3 वाक्य तुम्हाला दिलेलं आहे। त्याचा सरळ रूप मित्र, मित्राचा सामान्य रूप केला मित्रा आणि प्रत्यय लावलेला आहे शी, मित्र मित्रा शी। इस तरह से यहाँ पे उसमें बदल किया गया है। रेश्मा, रेश्मा पालीला घाबरतो। आता पालीला, पालीला ये बदल करने के बाद है और प्रत्यय लगाने के बाद पालीला किया गया है, लेकिन इसका मूल शब्द क्या है पाल। पालचा सामान्य रूप केला आहे पाली आणि सामान्य रूपामध्ये प्रत्यय लावलेला आहे ला। कल्पना, दुकानात जातो, दुकानचा सामान्य रूप दुकाना आणि त्याच्यात प्रत्यय लागल्यानंतर दुकानात असं होतात। आता तुम्हाला प्रश्न कसे येणार आहे, प्रश्न असे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द वाचून पुढील तक्ता भरा। तक्ता भरा म्हणजे हा तक्ता भरायचा है और ऐसे यहाँ पे तुमको शब्द वाक्य दिया जाएगा, उस वाक्य को यहाँ पे ऐसे भरना है। खाली तख्ता रहेगा, ये मैंने भरा हुआ उत्तर लिखा है। तो तुमको सवाल ऐसे आएंगे, राम मित्राशी बोलतो, रेश्मा पालीला घाबरते, कल्पना दुकानात जाते, घोड्याने रपेट केली। तो इसमें से ये जो अंडरलाइन वाला है, अंडरलाइन वाला जो शब्द है उसको यहाँ पे मूल शब्द क्या है, प्रत्यय क्या है और सामान्य रूप क्या है, इस तरह से यहाँ पे डिवाइड करना है और तुमको लिखना है। इस तरह से सवाल आएगा। मित्राशी, मित्राशी का मूल शब्द मित्र, प्रत्यय लगाया है शी और सामान्य रूप मित्रा। पालीला, पालीला का मूळ शब्द है पाल आणि त्याच्यानंतर प्रत्यय ला आणि सामान्य रूप दिलेला आहे पाली। पण प्रत्यय लावण्यापूर्वी सामान्य रूप मध्ये बदल केला जातो, त्याच्यानंतरच प्रत्यय असं लावायचं।
आणि दुकानात, दुकानाचा मूळ शब्द आहे दुकान आणि सामान्य रूप केलेला आहे दुकाना. दुकानात मध्ये प्रत्यय लावलेला आहे त, दुकानात. शब्द दिलेला आहे घोड्याने. घोडा हा मूळ शब्द, मूळ शब्द नंतर त्याच्यात बदल केला गेलेला आहे सामान्य रूप. सामान्य रूप घोड्याने असं प्रत्यय लावलेला आहे. हे झालं तुमचं शब्दांचे मूळ रूप आणि सामान्य रूप. सर जी मिस। हाँ, ये खत्म हुआ सेशन। ओके ओके मिस। करिश्मा, आपको क्या डाउट है, पूछ लो बेटा। हेलो टीचर। हाँ बोलो बेटा। टीचर, छुट्टी तो मिशाती छेड़तो। क्या? ये टीचर दूसरा क्वेश्चन वाक्य के नीचे वाला। छुट्टी तो मित्राशी छेड़तो। हाँ, अच्छा। ये जो सवाल है मैं आप लोगों के लिए रखी थी कि ये सब आप लोगों को पूछूंगी। अच्छा, आपने ही पूछ लिया, मैं बताती हूँ इसका। शुट्टीत तो मित्राशी खेड़तो। इसमें सरल रूप बताना है। सरल रूप मतलब यही होता है अपना क्या, मूल रूप। अब यहाँ पे मूल रूप को यहाँ पे डिवाइड करना है, बताना है। जो सुट्टी है, सुट्टी, एक हाँ मिनट है, मैं टीचर। पेन ले लेती हूँ। ओके टीचर। हाँ, यहाँ पे जो सुट्टी और मित्राशी ऐसे दो शब्द है, तो हाँ टीचर। सुट्टी जो है ये मूल शब्द आएगा। यहाँ पे सुट्टी दिया है तो मूल शब्द यहाँ पे सुट्टी आएगा। अब यहाँ पे दूसरा शब्द है मित्राशी। मित्राशी, यहाँ पे मित्राशी ये भी एक हाँ शब्द है। टीचर। सुट्टी, ये इसका मैंने बताया, सुट्टी आएगा मूल शब्द। और मित्राशी, मित्राशी का मित्र, ये मूल शब्द आएगा। अब सामान्य रूप उसका क्या आएगा? सामान्य रूप में भी सुट्टी जो है सुट्टी ही आएगा। सुट्टी को सुट्टी ही सामान्य रूप दिया जाता है। और जो मित्राशी में जो मित्र है, मित्र को हमको सामान्य रूप बदलने के बाद क्या आता है? मित्रा। अब यहाँ पे हाँ प्रत्यय टीचर। लगाया गया है और दो प्रत्यय बताना है। सुट्टी में क्या प्रत्यय है बताओ तो? मित्राशी। सुट्टी में क्या प्रत्यय दिया है? छुट्टी ये शब्द में क्या प्रत्यय दिया है? पता नहीं टीचर। अरे छुट्टी में त ये प्रत्यय दिया है। प्रत्यय बताए ना कि सामान्य रूप बदलने के बाद ही हाँ प्रत्यय टीचर। लगाया जाए। प्रत्यय त दिया है। अब मित्राशी, अब मित्राशी में मित्रा तो ये सामान्य रूप हो गया। अब यहाँ पे प्रत्यय क्या लगाया है? शी। शी, वेरी गुड। शी जो है ये प्रत्यय लगाया गया है। अभी समझा? हाँ टीचर, थैंक यू टीचर। वेलकम। हेलो मिस, हाँ बोलो। और सेकंड वाला बताओ ना। सेकंड वाला? हाँ अच्छा ठीक है, सेकंड वाला मैं बताती हूँ और जो फर्स्ट और लास्ट है ना वो आप लोग बताना, ठीक है? यस मिस। ओके। बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले। अब यहाँ सरळ रूप, सामान्य रूप, प्रत्यय ऐसे डिवाइड करना है। तो बँकेने, पहला हम शब्द लेते हैं बनके बैंकेने। पहला हम शब्द लेते हैं बैंकेने। तो पहला शब्द है बैंकेने, उसका मूल रूप क्या होगा? बैंक। हम क्या कहते हैं उसको? बैंक। अब पहला यहाँ पे लिखेंगे हम लोग बैंक, है ना? अब बैंक का सामान्य रूप करेंगे तो क्या होगा? बैंके। यहाँ पे क्या आएगा? बैंके, ऐसा बैंके। और उसमें बैंके में प्रत्यय लगाने से क्या होता है? बैंके ने, यहाँ पे प्रत्यय आएगा। बैंक क्या हुआ? ये सरल रूप मतलब मूल रूप हुआ।
सामान्य रूप बैंके हुआ और प्रत्यय उसमें क्या लगा है, ने। अब दूसरा शब्द हम लोग है, इसी वाक्य में दूसरा शब्द है यहाँ पे शेतकऱ्याला। अब शेतकऱ्याला का मूल रूप क्या है, शेतकरी, और उसको शेतकरी को सामान्य रूप देंगे तो शेतकर्या। अब सामान्य रूप देने के बाद हम लोग प्रत्यय लगाते हैं, प्रत्यय लगाने पर सामान्य रूप देने के बाद क्या होता है, शेतकऱ्याला, यहाँ पे ला आएगा। समझ में आया? मिस समय हो गया है, आप लास्ट स्टेटमेंट दे दीजिए और क्लास एंड कर दीजिए मिस। ओके ओके। तो हम लोगों ने आज शब्दांचे मूळ रूप आणि सरळ मूळ रूप म्हणजे सरळ रूपच होतात, तो हम लोगों ने मूल रूप और सामान्य रूप इस भाषा अभ्यास के इसमें व्याकरण मराठी विषय के अंतर्गत व्याकरण भाषा अभ्यास में हम लोगों ने ये दो आज सीखे।